स्वभाव बळवट असल्यामुळे मी माहिती घेतो आणि मग सांगतो। यशवंत मानेचा पत्ता कट होणार आहे आणि ढोबळे यांची वर्णी लागणार आहे, हे तुमचं मत आहे। नागरिकांचं मत नागरिक ठरवतील ना, त्यावेळेला योग्य वेळा नागरिक ठरवतील। पाटील बोले मतदार बोले आधी अशी परिस्थिती आहे, एकंदरीत राहताना काय वाटतं? असं नसतंय, लोक स्वतंत्र आहे। लोकांच्या मताचा आदर करणं हे आपलं काम असतंय। त्यामुळे लोकांनी जो निर्णय घेतला असतो त्याचं फक्त आपण स्वागत करायचं असतं। मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते मोहोळ वंदन परिक्रमेच्या यात्रेचा शुभारंभ दिनांक 26 जून ते 6 जुलै 2023 रोजी एकवारी समतेची, मानवतेच्या, बंधुत्वाची हा संदेश घेऊन मोहोळ वंदन परिक्रमा या यात्रेला सुरुवात झाली। सकाळी 9 वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन माजी आमदार राजन पाटील, प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे, संतोष दामोदर, अभिजित ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अभिजित ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी मार्गदर्शन केलं। त्यानंतर मोहोळ वंदन परिक्रमा यात्रेच्या रथाला माजी आमदार राजन पाटील, प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे, अभिजित पाटील, संतोष दामोदर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून यात्रेस प्रारंभ करण्यात आला। हा जो उपक्रम अभिजित ढोबळेंनी चालू केलेला आहे, हा मोहोळ तालुका मर्यादित न ठेवता याची संबंध महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला आवश्यकता आहे। हे सामाजिक दुरावा कुठेतरी निर्माण होताना आपला पाहायला मिळतोय। या परिक्रम यात्रेतून बंधुत्वाचं, स्नेहाचं नातं अधिकृत करण्याचा उपक्रम आज अभिजितनं अतिशय योग्य वेळी केलेला आहे, त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आगामी विधानसभा दृष्टिकोनातून चर्चा चालू आहे की हे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहील, त्याबद्दल त्याकडे कसं पाहता? ही परिक्रम यात्रा आहे, ही राजकारण विरहित आहे। मगा अभिजित ढोबळेने आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितलेलं आहे की कुणी याचं राजकारण म्हणून करता पाहू नये, त्याच्यावर आपण समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण, समाजसेवा आहे तो राजकारणच आहे का? खरं तर पाहिलं तर आता खूप दिवसांनी ढोबळे यांच्यासोबत तुमची आता भेट झालेली आहे त्याच्या माध्यमातून, आणि आता पाठीमागे काही नागरिकांचे मते असं त्यांच्या तोंड आलं की यशवंत मानेचा पत्ता कट होणार आहे आणि ढोबळे यांची वर्णी लागणार आहे। हे तुमचं मत आहे। नागरिकांचं मत नागरिक ठरवतील ना, त्यावेळेला योग्य वेळा नागरिक ठरवतील। त्यामुळे आपण कोण सांगणार? आतापर्यंतच्या निवडणुकीत आपण ज्या पक्षाला पाठिंबा दिला त्या पक्षाला भरघोस मताने निवडून आले आहे। आता लोकसभेच्या धर्तीवरती 64,000चं लीड गेलंय। मग पाटील बोले मतदार बोले आधी अशी परिस्थिती आहे, एकंदरीत राहताना काय वाटतं? असं नसतंय, लोक स्वतंत्र आहे। लोकांच्या मताचा आदर करणं हे आपलं काम असतंय। त्यामुळे लोकांनी जो निर्णय घेतला असतो त्याचं फक्त आपण स्वागत करायचं असतं। हा कुणाचा काय ताम्रपट नाहीये, कुणाचं हक्काचं असं मतदान स्वतःच असतं असं काही नाहीये। शेवटी लोक विचाराला मतदान करत असतात। तिला एकत्र करून एक परिक्रमा, आनंद यात्रा मोहोळ तालुक्यातून निघाली असताना मालकांनी आशीर्वाद दिलेले आहेत, दामोदरे साहेबांनी याचं नियोजन केलेलं आहे आणि अभिजित ढोबळे हे ह्या आनंद परिक्रमाचे संयोजक, सूत्रधार आहेत। माणसातलं अंतर कमी व्हावं, लोकांच्या समस्येचा अभ्यास व्हावा, मोहोळ तालुक्यातल्या माणसांची दुःख समजून घ्यावीत, या हेतूनं सुरू झालेली ही यात्रा 141 गावात जाणार आहे। त्यातल्या समस्या ऐकून घेणार आहे। कीर्तनकारापासून भारुडकारापर्यंत त्या गावाचं मनोरंजन करत करत आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज यांच्या समस्या समजून घेणार आहे। अशा कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात, त्यांचं स्वागत करून ही यात्रा पुढे जावी आणि 3 तालुक्यात जाणारी यात्रा सर्वांचं समाधान करणारी ठरावी, सर्व देवदेवतांचं आणि धर्माचं रक्षण करत
सर्व समाजाचा आदर करत ही यात्रा पुढे जावी अशी अपेक्षा करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. गेल्या काही अनेक वर्षापासून आपण राजन पाटील यांच्यावरती सतत टीका करत असले दिसून आले, पण आता कुठेतरी कुठल्या माध्यमातून आपण जवळीकता साधण्याचा प्रयत्न करताय. माणसाची परिस्थिती ज्या वेळेला बदलते, निसर्गातलं वातावरण बदलतं, त्यावेळेला माणूसही बदललेला असतो. अशा परिस्थितीत महायुती म्हणून आम्हा सगळ्यांना श्रेष्ठीनीच वरून एकत्र आणलेला आहे आणि आम्ही इथं काम करताना देखील असं समोरासमोर कधी आमचे वाद झालेले आहेत अशी गोष्ट नाही. या सगळ्या परिस्थितीत चांगल्या कामाचा आदर करणं, पुढं जाणं आणि आपल्या काळ्याईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला आधार देणं हेच आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे. ते आम्ही करायला लागलोय. कुठेतरी अभिजित ढोबळे यांची विधानसभेसाठी चाहूल वाटते. अजून लांब आहे, 6 महिने अवकाश आहे. एवढ्या लवकर त्याचा विचार करणं, माणूस विसराळू आहे. अशा गोष्टी लोकांच्या लक्षात राहतात अशी परिस्थिती आहे नाही. पण 6 महिन्यानंतर येणारी परिस्थिती काय असेल किंवा येत्या 10 वर्षामध्ये त्यानं सेवा केल्यानंतर त्यावेळेला हा उमेदवार म्हणून चालेल का याचा लोकांनी विचार करायचा. कालच्या एका सभेमध्ये खुद्द शरद पवार यांनी असं म्हटलं की माझ्यासाठी दार उघडे आहेत. मग राजन पाटील आता अजित पवार गट सोडून शरद पवार गटात जातील असं वाटतं आपल्याला? तसं काय बघितलं नाही मी. साहेबांचं धोरण 6 महिन्यानंतर कळतं, त्यांनी आत्ता बोलले तरी. त्यामुळं ते काय बोलले त्याचा अभ्यास करून, माझा स्वभाव बळवट असल्यामुळं मी माहिती घेतो आणि मग सांग. महाविकास आघाडीला आतापर्यंत जे महायुतीला जे लोकसभेला जे पराभव पत्करावा लागला, महायुतीचं कुठेतरी निचांक गाठलेला आहे. कुठेतरी महायुतीने लाख मोलाचं मत मागताना आपण नम्र असावं हा राजकारणातला महत्वाचा मुद्दा आहे. अशा वेळेला ज्या पद्धतीनं आता लोकांनी ही जागा दाखवलेली आहे, आता पाय जमिनीला लागावेत आणि माणसाला समजून घेऊन नेत्यानं पुढे जावं, अशाच प्रकारचे सध्याचे दिवस आहेत. ते बदलता येतात का, आपल्याला दुरुस्त होता येतं का, हे आपण समजून घेऊया. दादा, शेवटचा प्रश्न, मोहोळ परिक्रम यात्रेचा उद्देश काय आहे? समता, मानवता, बंधुता आहे तेवढाच उद्देश आहे, बाकी कोणताही उद्देश याच्यामध्ये नाहीये. आणि मी मगाशी पण सांगितलं आणि याच्या आधीच्या पण प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आपल्याला राजकीय उद्देश हा कुठेही नाहीये. ज्यावेळेस माणसांच्या मध्ये जाईल, लोकांमध्ये माझी ओळख होईल, त्या ओळख झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती व्यवस्थित मी तुम्हाला सांगेन की आपल्याला थोडीशी लोकांची ओळख होण्यासाठी मला या यात्रेमध्ये जाऊ द्यात, लोकांचं मत समजून घेऊ द्यात, त्याच्यानंतर आपण याच्यावरती बोलूया. कोणताही राजकीय हेतू नाही, गैरसमज करून घेऊ नका कृपया. ठीक आहे, धन्यवाद. जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा.